हाय फ्रेंड्स, तर आज बनवूया भरली कारली। भरून बनवायचे तर बघा मी छोटे छोटे कारले घेतलेले आहेत। भरून बनवण्यासाठी हे छोटेवालेच कारले घ्यायचे। तर मी जसं ज्या पद्धतीने बनवते ना ते कारलं कडू होत नाही, तर तुम्ही बघा, नीट बघा। तर आहे ना, सर्वात पहिला आपण आहे ना त्याला काय करूया, समोरून चिरून घेऊया। कारलं म्हणलं की कोणाला आवडत नाही कारलं खायला, तर ना अशा पद्धतीने तुम्ही कारलं केलं ना तर खरंच आवडीने खातील। हे बघा मी मधून असं चिरून घेते त्याला। हे बघा मस्त असं चिरून घ्यायचे मधून। तर अशाच सगळ्या पद्धतीने मी चिरून घेते, असेच कारली। तर बघा मी आहे ना असे मधून चिरून घेतलेले। आता आपण याला उकडायला टाकू, पण लक्षात ठेवा हे शेंडा आहे ना आपल्याला काढायचा नाहीये, हा असंच ठेवायचा आहे ना, असंच उकडायला टाकायचं आहे। तर बघा उकडायला टाकते मी। तर इथं कढई ठेवली आहे मी, त्यामध्ये हे कारले टाकूया। तर पाणी टाकूया। याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, उकडतानाच मीठ टाकायचं। हे बघा, म्हणजे कसं कारलं असं कडू होत नाही। हे बघा मी लिंबू पण टाकते ह्याच्यामध्ये, असं पिळून। एक लिंबू टाकलाय, हे बघा। तर आता ह्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे। हे कारले शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। त्याच्यातल्या आतमध्ये भरायचा मसाला आहे ना, तो त्याची तयारी करून घेऊया। तर बघा इथं मी कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे असे फ्राय करून घ्यायचे। तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे फ्राय झालेले आहेत, आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया। जिरे टाकलं की इथं आलं आणि लसूण सोलून ठेवलेला आहे मी, तो पण टाकूया। हे बघा आलं लसूण फ्राय झालेले। याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडे आहे ना खोबऱ्याचा किस होता, तो मी टाकते याच्यात। हे टाकलं की थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये। आता हे फ्राय झालेलं आहे, तर आपण आहे ना ह्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया। हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे, आता याला आपण वाटून घेऊया। हे बघा असं वाटून घेतलेलं आहे मी। आता आपण याला ताटात काढून घेऊया आणि याच पद्धतीने वाटायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया।
मिरची पावडर टाकते, थोडंसं मीठ टाकते। मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे। थोडासा गरम मसाला टाकते, थोडी इथं कापून ठेवलेली कोथिंबीर आहे ती पण टाकते। आता आपण याला मिक्स करून घ्यायचं याला चांगलं। हे बघा मिक्स झालेलं आहे। आता आपण याला कारल्यामध्ये भरून कारले फ्राय करायचे। हे बघा आता आपले कारले पण उकडलेले आहेत। आता आपण आहे ना याच्यात कढईतून काढून ह्याला आहे ना याच्या आतमधले बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्यात आणि धुवून घ्यायचं याला परत एकदा। तर हे बघा मी आहे ना कारले याच्या आतल्या बिया काढून धुवून घेतलेले आहेत। हे बघा थोडं थोडं राहिलेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये मसाला भरून घेऊया। हा मसाला असा भरून घ्यायचा याच्यामध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे का मी हे दांडे का ठेवले आहे? कारण आहे ना ह्याच्यामुळे ना कारले ना कडू होत नाही। हे ठेवूनच आपण फ्राय करायचे आहे। असं सगळे मी कारले भरून घेते। हे बघा मी सगळे कारले असे भरून घेतलेले। आता आपण याला फ्राय करूया तेलामध्ये। आता मी कढई ठेवलेली आहे गरम करायला। तेल गरम झालेले आपण एक एक असे कारले सोडून घेऊया त्याच्यात। हे बघा आपले कारले असे फ्राय झालेले आहेत। तर चला मी तुम्हाला काढून दाखवते तेलामधून। मस्त असे फ्राय झालेले आहेत। हे बघा मस्त असे कारले भरून कारले झालेले आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।